गुड मॉर्निंग ऑल. बोटाची ट्रीटमेंट झाल्यानंतरचा आजचा दुसरा दिवस. मला हाताने अजिबात मुवमेंट्स करायला जमत नव्हत्या. त्याच्यानंतर सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास भरून पाणी प्यायले आणि आज 26 जानेवारी म्हणून मम्मीने व्हाईट साडी नेसली होती. खूप सुंदर दिसत होती मम्मीने छान माझ्यासाठी गोड लाडू घेऊन आली आणि तो लाडू एन्जॉय करून झाल्यानंतर म्हटलं स्वतःहून काहीतरी ट्राय करूया यार, ॲटलिस्ट एक हात तरी आपला मोकळा आहे. चहा ठेवायचा प्रयत्न करत होती पण नाही. एका हाताने अद्रक कुटत होती पण आणि दुसऱ्या हाताला माझा त्रास होत होता. एका दिवसातच एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. आपल्या शरीराच्या एका भागाला जरी दुखापत झाली असेल तरी आपण पूर्ण हाताने वगैरे काहीच करू शकत नाही. छानपैकी ना मार्केटला गेले, जे मला जायचं नव्हतं पण म्हटलं आता मम्मीजवळ कोण नाहीये, मलाच जावं लागेल कारण भाऊ गेला होता बाहेर. आणि इकडे मच्छी घेतली, थोडीशी कोळंबी घेतली, नारळ पाणी घेतलं आणि त्याच्यानंतर बिल्डिंगच्या समोर आहे ना आमचा छान कार्यक्रम सुरू होता झेंडावंदनचा. नारळ पाणी आणि मलाई खाल्ली आणि इकडे आतमध्ये बघते तर काय, मम्मीने छान देवपूजा केली होती, जे की माझं काम आहे, नेहमी मीच करते पण आज मम्मीने केलं होतं. खूप छान वाटलं बघून. यार कधी माझ्या हाताचं बँडेज निघणार आणि मी नाचायचा ट्राय करत होती पण ते पण माझ्याने होत नव्हतं. आता मी इकडे लक्ष देऊन बसले कारण आहे ना आपल्याकडे AC सर्व्हिसिंगवाले दादा आलेत तर यांना लक्ष ठेवायला पाहिजे. भाऊ चालला आहे बाहेर आणि इकडे ना भाऊ आल्यानंतर माझे केस बांधून देतोय. काय केलंय? थँक्यू पिल्लू. 5 इंजेक्शन्स बोटामध्ये, एवढं सारं ब्लिडिंग आणि नख नसलेलं बोट. त्रास तर होणारच. टेक केअर ऑल. बाय.